राजकारण बाजूला ठेवूया, तुमचे ते समाज बांधवच आहेत पडळकर साहेब. समाज बांधव म्हणून कसं बघताय? काही नाही, ह्याचा काडी मात्र ही समाजाशी काही संबंध नाही. आज चालू स्थितीला घ्या, हा धनगर समाज आमचा आज ह्या आरक्षणाच्या बाबतीत जर उतरला असला तर ह्याची कुठं ठोस भूमिका आहे सांगा ना. तो कुठं उभा राहून तिनं आंदोलन घेतलं किंवा मोर्चा घेतला किंवा भाजप विरोधात बोलला किंवा समाजाबद्दल बोलला. ह्याला समाजाबद्दल कुठलीही पोटात तीड नाही, काय नाही. फक्त आणि फक्त हा काय झाला आहे, हा गेले 20 वर्ष पाठीमागं 25 वर्ष पाठीमागं कुठं आहे ना. आता ही फक्त भूमिका काय झालेली आहे की हा फक्त स्वतःसाठी स्वतःची घरं भरण्यासाठी स्वतः प्रसिद्धी येण्यासाठी हा फक्त समाजाचा वापर करून ह्याच्या पाठीमागं समाज कोण नाही हे सिद्ध झालं आहे. 2019च्या मतदारसंघ ज्यावेळी तो त्याची डिपॉझिट जप्ती ना त्याची त्यावेळेला तिथे लायकी सिद्ध झालेलं आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे त्याला की बाबा तू ही लायकी नाही. जयंत पाटील साहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, त्याला मानलं जातं महाराष्ट्रात, त्याला पूजलं जातं. आज मुख्यमंत्रीचे दावेदार आहेत. अरे तुझी लायकी काय, तू पडतोस.